चला तर मंडळी, कुठलेही महागडे पदार्थ किंवा तेल तूप न वापरता आज आपण बनवतोय एकदम मस्त आणि चविष्ट लाडू। त्यासाठी 2 वाट्या पोहे घेतले। पोहे चाळून घ्यायचे, त्यानंतर चांगले खुसखुशीत होईस्तोवर भाजून घ्यायचे, काढून घ्यायचे। शेंगदाणे देखील छान साले तडकेपर्यंत भाजून घेतले। त्यानंतर 1 वाटी खोबरं कट करून घेतलं, ते बारीक करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे, पण ते नंतर घेणार आहोत। तसंच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे व आपण पोहे भाजून घेतले, ते बारीक करून घेतले। त्यानंतर इकडे आपण बारीक केलेलं खोबरं छान भाजून घेऊया। खूप कलर चेंज करायचा नाही, पण जास्त दिवस पदार्थ टिकावा म्हणून खोबरं भाजून घ्यायचं। आता 4 वाटी संपूर्ण साहित्य होतं, त्यासाठी आपल्याला 2 वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घालायचा। पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। कुठे तेल तूप न वापरता हे लाडू वळवून घ्यायचे। या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये अळीव घालू शकता, तसंच मेथीदाणे देखील वापरू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असतील ते देखील घालू शकता। पण स्वस्तात मस्त आणि जबरदस्त असे आपले पोहे लाडू तयार झाले। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब